नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यात धक्कादायक घटना। बलात्काराच्या तक्रारीनंतरही अदखलपात्र गुन्हा। वस्तीवर कोयता कुऱ्हाडीने हल्ला, 4 जण गंभीर जखमी। पीडित महिलेचा अंबी पोलिसांवर गंभीर आरोप। गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाचा इशारा। त्यांचे पूर्वी संबंध होते। दोन्ही गटात आपापसात प्रकरण मिटले होते। त्यांना तक्रार द्यायची असेल तर कारवाई करू। सपुनीत चौधर यांची माहिती। मारहाणीत एका महिलेचा गर्भपात झाल्याचा दावा। आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी। बातमीसाठी ही व्हिडिओ करायची अशी तुझी परवानगी आहे का? आहे का? तुझं नाव आणि गाव सगळं जाहीर करायची तुझी परवानगी आहे? आहे साहेब। 3 लोक आलते संध्याकाळी। कुठले होते? तरडगाव येथे। बरं, काय झालं? करमाळा तरडगावची आलेली आणि ती म्हणायची बलात्कार केला। सर आधी पण बलात्कार केला त्यांनी, पण त्यांनी दबाव टाकला माझ्यावर। कधीची घटना ही? 8-15 दिवसापूर्वीची। मला ह्या 3 जणांपासून परवीन काळे आणि महावीर काळे आणि महेंद्र काळे ह्या 3 जणांपासून आमच्या कुटुंबाला आणि आमच्या सर्व लोकांना धोका आहे। ही आमची तातडीने या पोलिसांनी ही कारवाई करावी, ही बलात्काराची केस करावी, ही माझी विनंती आहे। ती आमच्या पुरीला बलात्कार केला, करून न गेल्यावर आम्ही पोलीस स्टेशन म्हणले बलात्काराचे आम्ही का घेऊ शकत नाही। माझ्या सुनाचं खाली झाले तरी असं साहेब लोक दखल घेत नाही। केस खाली झालं सगळं, पोटावर ही लाता ही घातल्या, मला झटकन मला घातली तर डोक्यात कशाने मारलं? डोक्याने कोयत्याने हाणलंय। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील शिरगीरवाडी येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे। महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असतानाच पारधी वस्तीवर 25 ते 30 जणांनी दिनांक 10 ऑगस्ट रोजी कोयता कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात 4 जण गंभीर जखमी झाले असून या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी पीडित कुटुंब अंबी पोलिसांकडे बलात्कार व गंभीर मारहाणीची तक्रार देण्यात आली। मात्र बलात्काराचा गुन्हा दाखल न करता आरोपी महावीर पांचन काळे, प्रदीप पांचन काळे आणि महेंद्र अंगद काळे राहणार तरडगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे। या मारहाणीत एका महिलेचा गर्भपात झाल्याचा दावा पीडित कुटुंबाने केला आहे। यावेळी पीडित महिलेने सांगितले की बलात्कार करणारा आरोपी माझा पती नसतानाही अंबी पोलिसांनी मी दिलेल्या फिर्यादीने अदखलपात्र गुन्हा दाखल केला व त्यामध्ये आरोपी माझा पती असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। हे सर्व प्रकरण चुकीचे आहे असा खळबळजनक दावा पीडित महिलेने केला आहे। बलात्कार आणि गंभीर मारहाण प्रकरणी योग्य कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे। गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने उपोषण सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। या प्रकरणी अंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की फिर्यादी व आरोपी यांचे पूर्वी संबंध होते। दोन्ही गटाची बैठक घेण्यात आली। त्यांनी आपापसात तडजोड केली होती। मात्र त्यांना तक्रार दाखल करायची असेल तर गुन्हा दाखल करू असे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सांगितले। रोहिणी धर्मेंद्र शिंदे, राहणार शिरगरवाडी वाडी, शिरगरवाडी। अच्छा, काय प्रकरण झालं? कशामुळे भांडण झालती? साहेब 3 लोक आलते संध्याकाळी। कुठले होते? तरडगाव येथे। बरं, काय झालं? करमाळा तरडगावची आलेली आणि ती म्हणायची बलात्कार केला। सर आधी पण बलात्कार केला त्यांनी, पण त्यांनी दबाव टाकला माझ्यावर। कधीची घटना ही? 8-15 दिवसापूर्वीची सर। पण मी सांगितलं की माझ्या आई बापांना काय करू नका, माझी मी काय हँडल करेन, पण आता तुम्ही काय करू नका। सर त्यांनी बळजबरी केली, मला आताच रेप करू द्या। किती जण होते? 3 होते। परवीन पानुचंद काळे, महावीर पानुचंद काळे आणि महेंद्र अंगद काळे हे 3 होते। एकच त्यातला सापडला सर। उसात होते ते आलेले, तिथं मला पकडलं त्यांनी। मग तुम्ही तक्रार दाखल केली का? तक्रार दाखल केली। कुठं? आंबे पोलीस स्टेशनला। काय झालं पुढं? तिथं तक्रार दिली तर त्यांनी ते जम्या आणलेला त्यांना बलात्कारची केस दिली तर ते म्हणले नाही होऊ शकत नाही। तसं तुम्ही बलात्कार झाले म्हणून असं त्यांना सांगितलं पोलिसांना? स्पष्टपणे सांगितलं। मग ते म्हणाले की हे बलात्कार होऊ शकत नाही, ते जम्या आणला काय ते वगैरे आणलं आणि त्या एक माणूस पकडला, ते आम्ही केस करू शकतो, आम्ही बलात्कार करू शकत नाही असं सांगितलं गेलं मला। तुम्ही जी तक्रार दिली तर त्याच्यामध्ये तर असा उल्लेख केलाय की ते पती होता नांदायला चल म्हणून? नाही, तसला काही सुद्धा संबंध नाहीये, तसा काही सुद्धा नाही। कोण ते जे लोक आहेत ते आरोपी ह्याच्यामधले
त्याच्यातला कोणी एक जण पती आहे का? नाहीये कुणी पती नाहीये कुणी काही नाही. पती नाही. नाही. मग त्या तक्रारीत कसा उल्लेख केलाय पती आणि नांदायला चल म्हणत होता असं नाही, त्याच्यात नाही, उल्लेख नाही, आहे? तसं काय सुद्धा नाही. ती दबाव टाकत होती आम्हाला की तू केस करू नको, असा दबाव होता त्यांच्या. तुम्हाला मारहाण करीन, तुझ्या बापाला आईला भावांना मी मारहाण करीन आणि जिवंत मारून टाकेन अशी धमकी देत होता ती. घरातल्या किती लोकांना मारहाण केली? रोहिणी धर्मेंद्र शिंदे, वनिता निलेश शिंदे आणि सुदर्शन धर्मेंद्र शिंदे आणि अक्षय. कशानं मारलंय त्या लोकांनी? त्या लोकांनी आता तुम्हाला हे दावायजोगं सगळं आहे, पण आता हे मला लिंबाच्या मोठ्या लाकडाने मारले आणि कुऱ्हाड होती त्यांच्या हातात, मी धरलेली होती. आणि एका भावाला कोयत्याने पप्पांना हाणले, एका वहिनीला कुऱ्हाडीने हाणले, लाता घातल्यात. किती लोक होती ती? ते 10-25 जण होते साहेब, आणि तेवढ्याने 25 ते 30 30 जण होते. त्यांनी हाणमार केले आणि ती म्हणायची अजिबात केस जर दिली तर ह्याच्याहून बुरा परिणाम आम्ही करू शकतो. अजिबात केस द्यायची नाही, अजिबात काही द्यायचं नाही, तुम्ही गप्प बसायचं घरी. आता मागणी काय मागणी तुमची मला ते सांगा. माझी तक्रार, माझ्या जेवढा अत्याचार झालाय माझ्यावर तेवढा मला न्याय द्यावी. तुमचं नाव गाव सांगा. संगीता धर्मेंद्र शिंदे, राहणार शिरगरवाडी, तालुका परंडा. काय तक्रार होती तुमची? तक्रार होती, आमच्या पुरीला बलात्कार केला. परवीन पानचंद काळे, महावीर पानचंद काळे, महेंद्र नाव अंगद काळे. कुठले ते लोक? राहणार तरडगाव, कोणत्या तालुक्यातले ते? ते करमाळा तालुक्यातले. हे कधी घडली घटना ही? ही घटना घडली मंगळवारी घटना घडली. पोलीस स्टेशनला जाऊन बलात्काराची तक्रार द्यायला लागलो. कोणत्या पोलीस स्टेशनला गेलता? आंबी पोलीस स्टेशनला. काय झालं मग? आंबी पोलीस स्टेशनला गेल्यावर आंबी पोलीस स्टेशनचं म्हणले बलात्काराची आम्ही का घेऊ शकत नाही, आम्ही हत्याराची घेऊ. त्यांनी काय हत्याराचे केस लावले नाही, छोटी हाटी केस केली. पुरीला धमकी देऊन हलकी केस लावून त्यांना सोडून आम्हाला तिथनं येऊन 25 आणि 30 लोकांनी हाणमार केली. यांचे सर मला काही कशामुळे हाणलं ह्यांच्याकडून मला बरोबर. एक थांबा, तुम्ही पहिल्यांदा तक्रार दाखल केली, तुम्ही एनसी दाखल केली म्हणताना, तर त्या एनसी मध्ये असं म्हणणं आहे की ना पोरीला नांदायला चल म्हणून त्यांनी आले होते तुमच्याकडं. म्हणजे मग ते पती पत्नीचं नातं आहे का त्यांच्यात? अजिबात नाही, कसलं नातं नाही, गोतं नाही, कसलं नाही. यांचं पुरीला विचारून घ्या, त्याचं लग्न कुणी लावलंय, कसं लावलंय, त्यानं बलात्कार केलाय, तुम्ही पुरीला सांगा. व पुरीला जर हे केलं असतं तर आम्हाला इतकं मारलं असता का सर? तर आमची ह्या पुरी बलात्कार केलेला ही आम्हाला ही न्याय पाहिजे, न्याय दिला पाहिजे सरकारने. का आमच्या गरिबाची महिलांची का तुम्ही तक्रार घेत नाही? दोघांनी बलात्कार करून ही का तक्रार घेत नाही तक्रार घेतली तर आम्ही सगळी लेकरं बाळाची उपोषणला बसणार आहोत. कुठं बसणार उपोषणला? आम्ही परंड्या तहसीलला उपोषण बसणार आहोत. साहेब 4 गावाची चार गावाची माणसं. एक जण बोला. हा, मला सांगतो तरटगाव, करमाळा, काटेवाडी आणि कवडगाव अशी 4 गावाची लोकांनी येऊन आम्हाला मंगळवारी 5 वाजता येऊन आमच्या घरातनं काढून मारहाण केली. वनिता निलेश शिंदे, राहणार शिरगरवाडी, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. काय कशामुळे भांडणं झाली ती? नंदाला हे हाणलं होतं, बलात्कार केलं म्हणून. कधी झालं हे? मंगळवारी. किती लोक होती? बरेच 30-40 जण होते. कशानं मारलंय? कुऱ्हाडनं, कोयता होता, त्यातला दगड, लाकडाचे. खाली झालं सगळं, पोटावर ही लाता ही घातल्या, मला झपकन मला घातली. तर डोक्यात कशानं मारलं? डोक्याने कोयत्याने हाणलंय. तुझं नाव गाव सांग. सुदर्शन धर्मेंद्र शिंदे, राहणार शिरगरवाडी, मुगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. कधी झालते ही भांडणं? मंगळवारी झाली. किती लोक होती? 25-30 होती समजून. कशानं मारलंय तुला? मला
त्यांच्या हातात कुऱ्हाडी कुळती होती आणि लाकडं दगडांनी मला समजेल माझ्या अंगावर होती 5 जण समजेल. या बातमीचे प्रायोजक आहेत केक डिलाइट केक शॉप, परंडा शहरात प्रथमच फ्रेश आणि प्युअर व्हेज केक. आमच्याकडे वाढदिवस, लग्न, साखरपुडा, बेबी शॉवर, नामकरण तसेच इतर सर्व शुभ प्रसंगांसाठी आकर्षक, स्वादिष्ट आणि दर्जेदार केक ऑर्डरनुसार बनवून भेटतील. आपल्या आवडीनुसार डिझायनर, फोटो, थीम आणि कस्टमाइज्ड केक बनवून मिळतील. पत्ता पवार कॉम्प्लेक्स, डीके हेअर सलूनच्या शेजारी, बावची रोड, परंडा. चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.